गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हनी किक्स चॅनलमध्ये. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. ही माझी मम्मी आहे, मी तिला लाडाने ताई बोलतो, तुम्हाला माहिती असेल. आज संडेचा दिवस आहे आणि आम्ही सकाळी वॉकला आलेलो, बरोबर ना. सकाळी सकाळी उठवत नव्हतं मला असं वाटतं वर्ष झालं मी खूप दिवसानंतर मॉर्निंग वॉकला आलो आहे. जेव्हा मी खेळत होतो फुटबॉल तेव्हा मी रोज यायचो इकडे जॉगिंग करायला. आता वाजले सकाळचे 6:30 आणि आम्ही चाललो आता परत घरी. वॉक करायला आलेलो आम्ही 5:45 वाजता, काहीतरी 5:30 5:45ला. उजेडलं पण आहे मस्तपैकी, बघू शकता माझ्या मागे सनराईज होतो या साईडनी. मी सांगतो तुम्हाला, लाईफमध्ये जर तुम्हाला खुश राहायचं असेल, मी सांगणार तुम्हाला की मम्मीसोबत रोज वॉकला जा, तुम्ही सुखी राहाल लाईफमध्ये. चला तर मग आता ताईला नाश्ता पण बनवायचा आहे आणि खूप सारे डबा करायचा आहे. रोज वॉकला जा, तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही रोज वॉकला जा खूप. आणि तुम्ही मागे व्ह्यू बघू शकता, मस्त नदी आहे मागे. आणि हां, आपल्याला आज मॅच पण बघायला जायचं आहे. सो मॅचसाठी फटाफट आपल्याला रेडी व्हायचं आहे, ठाण्याला जायचं आहे. आर्सेनल वर्सेस युनायटेड बघायची आपल्याला. तो थोडंसं काम आहे, मला ते काम करून येतो आणि तयार होतो फटाफट. चला भेटूया. ओके गाईज, तर माझी तयारी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. जरा हँडसमच दिसतोय मी, जरा नाही म्हणजे माझ्या मम्मीच्या हिशोबाने मी जास्त हँडसम आहे, पण माझ्या हिशोबाने थोडा हँडसम आहे. आणि मी बोलतो तुम्हाला, संडेला तुम्ही हा पिक्चर नसेल बघा, हम साथ साथ आहे, तर मग तुमचा संडे नाही, बरोबर का भाऊ? काय टी शर्ट विशर्ट घाला, टी शर्ट नाही का तुला? माझी टी शर्ट घालून फिरतो हा छोटा भाऊ. ठीक आहे, चला आपल्याला जायचंय, तर मग आपण फटाफट जेवून घेऊ. जेवायला तुम्ही बघू शकता आमच्या घरी बनवलंय सुकट. थांबा एक मिनिट. सुकट आणि भाकरी, भारी जेवण आहे. आपण जेवणार आहे आज संडेला मस्तपैकी. तर मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट गावंडबागला. ओके गाईज, तर आपलं सेशन झालेलं आहे इकडे. माझं 5 to 6 आणि 6 to 7 होतं, पण तुम्ही बघू शकता माझ्यासोबत सध्या कोच देवा आणि मीनाक्षी मॅम आहेत. हाय बोला. हाय हाय हाय. देवा सर ऑलवेज फनी. या प्रकारे तुम्ही याला ओळखत असाल, बॉडी व्हिडिओ कशी झाले बापरे, नेमकी व्लॉग मध्ये आला ना. हॅलो बॉयज, सो टुडे वी आर गोइंग टू गो टू हनी सर्स होम टू डू पुशअप चॅलेंज. चला पटापट आपल्याला जायचं आहे मॅच बघायला. तुम्हाला माहिती असेल आपण मॅच बघणार आहे. आता सेशन झालंय, मी आणि क्रिस निघतो इकडून फटाफट. तर भेटूया डायरेक्ट आपण मॅच बघायला. आम्ही पोहोचलोय फायनली मॅच बघायला. आणि नुकतंच आम्ही इंडिया वर्सेस न्यूझीलंड बघत होतो ना, तर इंडिया जिंकली आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल द इंडियन फॅन्स. आणि पण जिंकली. क्रिस काय बोलतो, जीवाला वाटतंय बरं. तर आता आपली मेन मॅच आहे, जी आहे मॅन युनायटेड वर्सेस आर्सेनल. तर बघूया आता कोण राहिले रे अजून. तर तुम्ही बघू शकता इकडे आपले पोरं जमलेले आहेत. कर ना, हाय बोल ना, हाय बोल ना. We're an integrated energy and chemicals company that's helping to power economies and to positively impact people's lives. बताया नहीं यार, इधर मेरे को लगा सब लड़के लोग आ रहे हैं. जर्सी देख के डरते नहीं क्या? मेरे को लगा सब लड़के लोग आ रहे हैं, इसके लिए मैं जर्सी देख के डरते नहीं क्या तुम लोग? डरता काय को हमारे 15 युसेले 15 लक्ष नाही देत आज, म्हणजे बारीक पोरांकडे लक्ष नाही देत ना, ते चिडून जातात. तर मला एवढं तर नक्की आहे आता की मॅच खूप इंटेन्स होणार आहे, कारण आपले बंधू आलेत ना इथे. आम्ही दोघं तर पूर्ण ट्राय करणार की इथे भांडण नाही होणार, कारण आपलं स्वतःचं घर नाही ना. मॅच चालू झालं ना, आर्सेनल वर्सेस मॅन युनायटेड. एवढी मजा येते ना, शपथ मजा येते. मला असं वाटतं आर्सेनल जिंकणार आहे आज.
तुझ्या बाजूला काहीतरी बसलंय मला नाही, पण जेन्युअनली सॉरी क्रिस, पण मला असं वाटतंय की आर्सेनल जिंकणार आहे. भाई कौन जीतेगा भाई? फॉर एव्हर काय पण विचारतो. तिकडला गेम फिरला. चपरे. मला ना क्रिसवर म्हणजे असं सल्यूट करायचं मन करतं, एवढं कॉन्फिडन्स आहे त्याच्या अंगात. म्हणजे आणि कॉन्फिडन्स नाही, ऍक्च्युली चरबी येते मला असं वाटतं. आपण कुठली पण मॅच असो मॅन युनायटेड बोलतो. हे टाकायचं मॅन युनायटेड. मी क्रिस साठी सपोर्ट करतो. चला आज टीव्ही मुलांना चुकीचं काय करताय? काय नाही भाई. अरे अटॅकच्या वेळी अटॅकचा फर्स्ट प्रिन्सिपल काय? बिल्डअप फ्रॉम बॅक. ए भाई शाबाश. विड्थ आणि डेप्थ आहे. विड्थ आणि डेप्थ आधा माहिती नाही. आपण एकच फैजल सरांनी शिकवलं बिल्डअप फ्रॉम बॅक. भाई मॅच बीच होत राहील, काय बोलतो मी. पण जेवण पहिले या जेवायला. आज संडे आहे आणि संडेचं स्पेशल काय आहे? बिर्याणी. थँक्यू भाई. अरे यार थँक्यू बोलायला लागतंय मला, पण कासमानीमुळे मला जेवायला भेटतंय. छानपैकी बिर्याणी आणले त्यांनी आमच्या सगळ्यांसाठी. सो थँक्यू कासमानी भाई. भाई बिर्याणी खरंच खूप छान आहे यार. सगळ्यांना भरवतो मी आता. आई म्हणतो मला बरोबर भाई. ठीक आहे, तू चिकनचा पीस खा. कसं आहे ना मित्रांनो, हनी सगळ्यांची काळजी घेतो, पण हनीची काळजी घ्यायला कोण नाही. इडली, डोसा, सांबर, चटणी. मॅन युनायटेडला भेटले फ्री किक आणि मला असं वाटतं पट्ट्यात आहे एकदम ब्रुनोच्या, कारण ब्रुनो या रेंज मध्ये चांगली फ्री किक मारतो. बघूया आता काय होतं ते. अरे मारलाय नी क्रिस. अरे इकडे क्रिस. बोला ब्रुनोने मारले. आयुष्य मागतं नाव दाखव. अरे फंटंडिस या साईडला भाई आपला बोर काय हो गं. आज मी मॅन युनायटेडला सपोर्ट करतोय. टाइम आहे भाई, आज कमबॅक करू शकते. हाफ टाइम मध्ये आपले सगळे कार्यकर्ते जेवायला बसले होते, पण सेकंड हाफ चालू झालाय अशा प्रकारे परत एकदा. आणि 1-0 स्कोर आहे. हाफ टाइम मध्ये जो होता तो स्कोर आहे. अजून कोणी स्कोर केलेला नाहीये, तर बघूया काय होतंय पुढे. काय सेव्ह केलाय भाई. कडक कडक सेव्ह. वा कसम भाई आज सेव्ह भाई. याला ना परत कुठं नेणार नाही मी, माहितीये का. नुसता झोपा काढत असतो. जिथं गेला तिथं झोपा काढतो नुसता. आता पण झोपतोय. हे मी युट्यूबवर टाकला मंगेश बघ. मी खरं मी असं करू नको. मी टाकणार खरं. मी टाकणार. आय याला कोणी बोलवलं मला माहित नाही. त्याला कोणी बोलवलं भाई. कंट्रोल चीटिंग करतो. हे नाटक करतोय. अरे कसं तू सोडून द्या विषय. इंडियाची मॅच असेल तर चिकन बनतं तुमच्याकडे. ए काय बोलतो. फ्री किक फॉर आर्सेनल. इतना गोल गया मैंने आवाज नहीं किया जितना तुम लोग ने किया. मतलब हम लोग भारी पड़. कोणी दिला असिस्ट? राईसनी गोल मारला एवढं माहितीये मला. एक नंबर होता भाई. 1-1 स्कोर आहे आता. 1-1 स्कोर इंटेन्स होणार आता. इजी गोल.
Play again from Mazraoui. Just a team of Fernandes. तर गाईज आता प्लॅन बनलाय आमचा मॅच नंतर. मॅच तर तुम्ही बघितलंच असेल किंवा नसेल मला माहित नाही, पण मॅच एकदम इंटेन्स झाली शेवटच्या मिनिटापर्यंत. खूप मजा आली आम्हाला सगळ्यांना. रायाचा खूप भारी सेव्ह होता यार शेवट. एंड मुमेंट सेव्ह गाईज, एंड मुमेंट. द रिएक्शन टायमिंग वॉज व्हेरी व्हेरी परफेक्ट. खूप मजेदार मॅच झाली. 1-1 झाला स्कोर. पहिले मारला युनायटेडनी आणि मग नंतर आर्सेनलने रिस्पॉन्ड केला 1 गोल मारून मस्तपैकी. मी हे बोलत होतो की आता आम्ही चाललोय उपवनला, कारण उपवन कसं थंड ठिकाण आहे आणि मस्त चिल पण करू शकतो आम्ही सगळे. हा, हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली. गाईज मी एक ना सल्ला देतो तुम्हाला, पटला तर तुम्ही घ्या, तुमच्या मनावर ठेवा, नाही तर मग तुम्हाला तुमची मर्जी कुठे पण ठेवू शकता तुम्ही. पण मला हे बोलायचं की जर तुम्ही थोडंसं पण स्ट्रेस फील होत असाल किंवा तुमची गर्लफ्रेंड सोडून गेले तुम्हाला किंवा भले काही टेन्शन असेल, हां तसं हे खूप आपल्याकडे खूप एक्झाम्पल आहेत भाई. तर मग मी एवढंच बोलतो तुम्हाला की मित्रांसोबत जा, बाकी काही नका करू, मित्रांसोबत जा. तुम्हाला तुमचं स्ट्रेस टेन्शन वगैरे सगळं तुम्ही विसरून जाल 100%. मी लिहून देतो तुम्हाला. आणि गर्लफ्रेंड असली तरी मित्रांना सोडू नका, एवढं आहे. हां, ऐकू नका. सांगतो मी तुम्हाला, मित्रांसोबत फिरा, कारण की हा टाइम पुन्हा येणार नाही. just enjoy the moment guys. लाईफ इज एन्जॉय, Enjoy. इज एन्जॉय. Hashtag जीवाला वाटतंय बरं. अरे हा, मित्रांसोबत फिरल्यावर परत जीवाला वाटतंय बरं, मित्रांसोबत फिरल्यावर. बघितलं वॉचमॅन काकानी पण कडक चला. कुठली आईस्क्रीम खाणार? 3 4 4. तुम्ही कुठली आईस्क्रीम खाणार सांगा लवकर, कमेंट करा मला खाली. मॅग्नम भाई, मॅग्नम. तेरा बाप यहाँ छोडकर गया था की. गाईज मला असं वाटतं ना, आता मी हा व्लॉग इथेच एंड करायला पाहिजे, कारण 1:30 वाजत आलाय, 1:30. सो तुम्ही व्लॉग तर बघितलाच असेल पूर्ण, मजा तर आलीच असेल तुम्हाला. आणि जर तुम्ही लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नाही केलं आहे तर फटाफट तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या आणि एक कमेंट पण टाकून द्या की कसा वाटला तुम्हाला व्लॉग, जेणेकरून मला पण एक आयडिया येईल की मी काय बेटर करू शकतो पुढच्या व्लॉगमध्ये. ठीक आहे, चलो हसता ला विस्ता, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. हाला मॅड्रिड. वैसे नाम मेरा लेते तो काफी है.